खरं तर 8 वर्षांचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये एकमेकांना ओळखण्यापासून, एकमेकांच्या कलागुणांना ओळखण्यापासून, एकमेकांच्या निगेटिव्ह पॉइंट्सला ओळखून त्याला पॉझिटिव्ह रित्या बघण्यापर्यंत आणि त्या पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी आणून आजचा हा दिवस आणण्यापर्यंतचा प्रवास खरंच खूप मोठा आणि खूप शिकवणार आहे. माणूस म्हणून मी स्वतः खूप बदललो या सगळ्या प्रवासामध्ये. आणि म्हणजे काय म्हणतो ना, आपण एखादं नातं सुरू करतो ते पूर्णत्वाला आणणं खूप महत्वाचं असतं. आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की आपण जर का नात्यामध्ये अडकतोय तर ते नातं पूर्ण करूनच राहायचं, भले काही हो. सो याचं सगळं क्रेडिट मी शिवानीला देईन की मी तर होतो सोबत, पण तिने ते टिकवून ठेवलं. किंवा तिने प्रत्येक वेळेस डाऊनफॉल्स येतात, अपसाइड डाऊन्स होतात, पण ती कायम सोबत होती म्हणून आता इथे सोबत आहे. आणि हेच खरं सुख मला कळलंय. आणि मला वाटतं की आता तिचा हात जो धरलाय तो आता शेवटपर्यंत काही सुटायचा नाही. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तर आमच्या डोक्यावरती आहेतच, त्यामुळे चिंता करायची काळजीच नाही. स्वामी समर्थ महाराज आहेत आमच्या पाठीशी, आमचे महाराज आहेत, गुरु महाराज ते पण आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन, तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाठीशी घेऊन मी आता नवीन आयुष्याला सुरुवात करतोय. इथे खूप माझी जवळची माणसं सगळी जमा झालेली आहेत. त्या सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार करतो मी. जिथून सुरुवात झाली, आमचं नातं जिथं घडलं, ते आमची नाट्य मल्हार फॅमिली, त्यांच्यासाठी एका टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज जो काही आहे, जो काही दिसतोय तो जस्ट बिकॉज ऑफ नाट्य मल्हार. की जिथून आम्ही काहीतरी केलं, पोटेन्शियल घेतलं, घडवलं, प्रेमात पडलो, मग दोघांनी एकत्र मिळून नाटक केलं आणि आता संसार करतोय. नाट्य मल्हार फॅमिली. परत निवेदिता ताईंसारखी व्यक्ती आज इथे माझ्या फक्त कौतुकासाठी आणि प्रेमाखातर इथे येते. त्यांचं पण मला मनपूर्वक म्हणजे आभार मानावं वाटतात. माझे सगळे नातेवाईक, आई वडील जे अहोरात्र या सगळ्या गोष्टींसाठी राबले, माझ्या आत्या, मामा, काका, काकू, मावश्या, सगळ्यांना लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. तुम्ही आज आलात, माझा सगळा आजचा दिवस स्पेशल केला. थँक्यू सो मच. असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या. आणि शिव, आय लव्ह यू. आणि खरंच बाकी आता सगळंच आम्ही सांगितलंय, नाट्य मला किती महत्वाचं आहे. आणि कारण तिथूनच ऑब्व्हियसली सुरुवात झाली. आणि बाकी सगळेच मेंबर म्हणजे आता ते मोजताही येणार नाही, एवढी सगळी जवळची माणसं आहेत. आणि ती टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जात राहिलो, पण आम्ही त्या लोकांना कधी सोडलेलं नाहीये. सो फॅमिली असेल, आई बाबा, ताई, भाऊजी, मामा, मामी, माझे सगळे भावंड, त्यात आता काही मिसिंग आहेत, मी त्यांना खूप मिस करते खरं तर. बट ठीक आहे, ते कायमच त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम आहे. सो सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा खरंच अमूल्य वेळ काढून आला. कारण नुकतीच दिवाळी झाली आहे, सगळ्यांना सुट्ट्या होत्या, पण त्यातही तुम्ही कुठे न जाता किंवा तुमच्या सुट्ट्या मॅनेज करून तुम्ही आला. सो थँक्यू सो मच एकदा त्यासाठी. आणि बस आता फार वेळ घेत नाही, छान छान जेवा आणि फूड खरंच एन्जॉय करा. कारण सगळ्यांना माहिती आहे की सेंजोगचं फूड खूप छान आहे. सो सगळेजण एन्जॉय करा आणि बस लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. थँक्यू.